नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत कथा आता मला काही फरक पडत नाही. ही कथा एक आयुष्य बदलवणाऱ्या सत्य घटनेवर आधारित प्रेरणादायी अशी कथा आहे. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. रमेशजींचं वय आता 65 वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरकोळ कारणांवर नाराज होणं हा त्यांचा दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता. घरच्यांना खूप त्रास व्हायचा. पत्नी विचारायची, काय झालंय रमेशजींना? आधी इतके आनंदी असायचे, आता जरा काही झालं तरी संतापतात. मुलंही आता त्यांच्याशी बोलायला घाबरू लागली होती. रमेशजींनाही जाणवू लागलं होतं की ते स्वतः बदलले आहेत. त्यांनाही स्वतःवर राग यायचा. मी असं का वागतोय हा चिडचिडेपणा माझ्यात आलाय कुठून? एक दिवस सकाळी पूजा करून त्यांनी मनोमन ठरवलं, आता काहीतरी बदलायला हवं. त्यांनी शांत राहायचं ठरवलं. काही वेळानं त्यांची मुलगी आली आणि म्हणाली, बाबा, माझी गाडी खराब झालीये, तुम्ही पैसे द्याल का? मी दुरुस्त करून घेते. रमेशजी हसून म्हणाले, बाळा, गाडी तुझी आहे तर खर्चही तुझाच असावा. थोडे दिवस बसनी किंवा मेट्रोनी जा, बचत करून गाडी दुरुस्त करून घे, मला विचारू नकोस. मुलीला हे ऐकून आश्चर्य वाटलं, कारण हे तेच बाबा होते जे नेहमी लगेच पैसे द्यायचे. थोड्याच वेळात मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, यावेळी मी परीक्षेत नापास झालोय, पुढच्या वेळी प्रयत्न करेन. रमेशजी शांतपणे म्हणाले, काही हरकत नाही बेटा, अभ्यास तुझा आहे, मेहनतही तुझीच असायला हवी. पास व्हायचं असेल तर मार्ग तुला माहीत आहे, आणि पुन्हा नापास झालास तर पुढच्या वेळी फीचं स्वतः बघ, माझ्याकडून अपेक्षा करू नकोस. मुलगा थोडा अवाक झाला. त्याला वाटलं, पप्पा अगदी बदलून गेले आहेत. थोड्या वेळाने पत्नी आली आणि म्हणाली, अहो ऐकलत का, मला माहेरी जायचंय, काही दिवस राहीन, इथे मन लागत नाहीये. रमेशजी पुन्हा शांतपणे हसले आणि म्हणाले, नक्की जा, जितके दिवस राहायचंय तेवढे दिवस राहा, मी लगेच तिकीट काढतो. पत्नी थक्क झाली. मनात म्हणाली, हेच ते रमेशजी, आधी तर लगेच नाही म्हणाले असते. संध्याकाळी त्यांच्या बहिणीचा फोन आला, दादा, काही दिवस तुझ्या घरी राहायला येतेय. रमेशजी म्हणाले, ये ग, कधीही ये, जितके दिवस राहायचं तितके दिवस राहा. हळूहळू त्यांच्या या बदलाची जाणीव सगळ्यांना होऊ लागली. घरातले सगळे विचारात पडले, हे काय झालंय रमेशजींना? शेवटी एक दिवस सगळ्यांनी ठरवलं, रात्रीच्या जेवणानंतर कौटुंबिक बैठक ठेवायची. रात्री सगळे बसले. मुलगी म्हणाली, बाबा, तुम्हाला काय झालंय? आता तुम्हाला कशाचाच काहीच फरक पडत नाहीये. मुलगाही म्हणाला, हो पप्पा, तुम्ही अगदी वेगळे माणूस झालाय, जणू आमचं तुमच्याशी आता काही नातच नाही. पत्नी म्हणाली, आधी तर मला विचारायचे की कुठे चाललीयेस, आता स्वतःच तिकीट काढता? काय झालंय तुम्हाला? डॉक्टरांकडे गेला होतात का? रमेशजी हसले आणि म्हणाले, नाही रे, मी कोणत्याही डॉक्टरकडे गेलो नाहीये, मी माझ्याच आत गेलोय, मी स्वतःला भेटलोय. मी खूप विचार केला, खूप समजून घेतलं, शास्त्रात वाचलं,
प्रत्येक माणूस आपल्या कर्माचं फळ स्वतः भोगतो. पण मी सगळ्यांची चिंता करत करत स्वतः आजारी झालो. रात्री झोप लागत नव्हती. सतत तणावात होतो. प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करायचो. मग एक दिवस मी एक औषध घेतलं. त्याचं नाव आहे आता मला काही फरक पडत नाही. कारण मला कळलं, माझ्या फरक पडण्यातून कोणाचं काहीच बदलत नाही. प्रत्येकाचं आयुष्य त्याच्या स्वतःच्या कर्मावर चालतं, माझ्या रागानं किंवा काळजीनं नाही. मी का त्रास घ्यावा, का दुःखी व्हावं? तुम्हाला जे योग्य वाटतं, जसं जगायचं आहे तसं जगा. मी तुमच्या नौका खेचायला आलो नाही. फक्त एवढंच सांगू शकतो, तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि किनाऱ्यापर्यंत स्वतः पोहोचा. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलगी, मुलगा, पत्नी सगळे भावूक झाले. रमेशजी पुढे म्हणाले, प्रत्येक आत्मा आपल्या कर्माचा स्वामी आहे. आपण दुसऱ्याचं आयुष्य नियंत्रित करू शकत नाही. आपण फक्त प्रेम देऊ शकतो. पण कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावं लागतं. आता मी ठरवलंय, मी शांत राहीन, आनंदी राहीन आणि जीवनाला सहजतेनं स्वीकारेन. खरोखरच रसिक श्रोते हो, कथा जरी छोटी असली तरी मला वाटतं त्याच्यातला संदेश खूप मोठा आहे. कधी कधी आपल्याला आपल्या माणसांची काळजी करणं सोडून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांना त्यांचा अनुभव घेऊ द्यायला हवा असं मला वाटतं. सगळं नियंत्रणात ठेवण्याचा जो आपला प्रयत्न असतो त्याच्यानी जास्त त्रास आपल्यालाच होतो. जे व्हायचं ते शेवटी होणारच असतं. फक्त दृष्टिकोनाचा फरक पडतो. ज्या दिवशी आपण मनापासून म्हणू की आता मला काही फरक पडत नाही, त्या दिवशी खरोखरच आपण स्वतः सुद्धा आपल्या मनाने थोडं का होईना आपण शांत झालेलो असू. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रियांची नेहमीप्रमाणेच मी कमेंट बॉक्समध्ये वाट बघतीये. मनापासून धन्यवाद.